एक चूक आणि अचानक दरी समोर दिसायला लागते। मान्य आहे की अगदी तुम्ही टोकावरती उभे नाही आहात, मागं छान पठार आहे, पलीकडे डोंगर आहे, हिरवळ आहे, सगळं आहे। भारतीय संघाची काहीशी अवस्था आत्ता अशी झालेली आहे, त्याचं कारण 2 सामने जिंकल्यानंतर 1 सामना गमावला आणि त्याच्यानंतर चित्र सगळं बदललं। भारतीय संघाने जो पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावला त्यावेळेला चांगलं क्रिकेट, परिपूर्ण क्रिकेट, दडपणाखाली मोक्याच्या क्षणी चांगलं क्रिकेट हे भारतीय संघाने खेळलं नाही, हे कबूल करायला लागेल। सलामीने अप्रतिम सुरुवात करून दिली होती, मग 180चा धावफलक का गाठला, अजून 15-20 धावा का नाही केल्या? जर 180 धावा भारतीय संघाला पुरेशा वाटत होत्या तर त्याची राखण का केली गेली नाही? मग त्याच्याकरता चहल असू देत, हार्दिक पांड्या असू देत, भुवनेश्वर कुमार असू देत, यांनी मोक्याच्या क्षणी योग्य मारा का केला नाही? त्यामुळे नुसतं अर्शदीप सिंगच्या सोडलेल्या एका झेलावरती आपण नजर ठेवून त्याच्यावरती टीकेचा भडीमार नाही केला पाहिजे। हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संघाने फिनिशिंग टचेस दिले नाहीत म्हणून तो पराभव स्वीकारायला लागला आणि म्हणून भारतीय संघाच्यासाठी आता पुढचा जो सुपर 4चा सामना आहे श्रीलंकेविरुद्धचा तो अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे। श्रीलंकन संघाने पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध गमावला, प्रचंड मोठ्या फरकाने गमावला आणि त्याच्यानंतर त्यांना खडबडून जाग आली। अजूनही ऑफिशियल तेच अजून यजमान आहेत या एशिया कपचे, त्यामुळे त्यांना खेळाचा दर उंचावायची गरज होती, त्यांनी तो उंचावून दाखवला। बांगलादेशला हरवलं, सुपर 4मध्ये आल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानला व्यवस्थित हरवलं। याचा अर्थ श्रीलंकेचा जो संघ आहे तो कुणी या आणि टपली मारूनी जा असा नाही आहे, त्यांच्या संघामध्ये सुद्धा चांगले तगडे बॅट्समन आहेत। बॉलिंग मला किंचित कमकुवत वाटते, त्या दुखऱ्या गोष्टीवरती हल्ला बोल हे भारतीय संघाला करायला लागेल आणि आता अर्धवट गोष्टी करून चालणार नाहीत। तुम्हाला 160 170 करून त्याच्यानंतर अत्यंत दडपणाखाली तो सामना जिंकण्याची गोष्ट करण्याची गरज नाही, तुम्हाला त्याच्या पुढची कामगिरी करून दाखवायला लागेल। एक लक्षात घ्या, सुपर 4 असू देत, एशिया कपची फायनल असू देत, या सगळ्या दडपणाचा सामना करत खेळायच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जाऊन उपयोगाला येणार आहेत असं राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून म्हणाला होता। आता वेळ आहे आपलं कसब दाखवायची, आता वेळ आहे की वर्ल्ड कपला आम्ही अशा दडपणाच्या सामन्यात काय खेळ करू शकतो हे दाखवण्याची। जर पाकिस्तान संघाला चांगल्या बॉलर्सची कमतरता जाणवत होती आणि तरी त्यांनी भारतीय संघाविरुद्ध खेळ उंचावून सामना जिंकून दाखवला तर तीच गोष्ट भारतीय संघाला सुद्धा करता यायला पाहिजे आणि त्याच्याकरता काहीसा अजून आक्रमक बेधडक खेळ हा भारतीय संघाला करून दाखवायला लागेल। नेहमीप्रमाणे सुरुवात चांगली करायला लागेल आणि त्याला जो फिनिशिंग टच आहे तो उत्तम प्रकारे द्यायला लागेल। बॉलर्सना सुद्धा आपल्या चांगली कामगिरी करून दाखवायला लागेल। हे म्हणत असताना एक मुद्दा मला शेवटी जाता जाता अत्यंत महत्त्वाचा मांडायचा आहे, ते म्हणजे अर्शदीप सिंगनी झेल सोडला आसिफ अलीचा, मोठी चूक केली, सामन्यावरती त्याचा परिणाम झाला, पण म्हणून जे सोशल मीडियातनं त्याच्यावरती ट्रोलिंग होतं आहे, हे ट्रोलिंग करणारे जे लोक आहेत यांना इतके डरपोक लोक असतात हे की स्वतःच्या नावाचं अकाउंटसुद्धा काढत नाही, स्वतःचं नाव कळून देत नाही, इतकी लोक डरपोक असतात। परंतु टीका करताना मात्र अत्यंत विखारी टीका करतात। एका कुणीतरी घाणेरड्या माणसाने तर त्याला खालिस्तानी ठरवलं। खरोखर मला असं वाटतं की हँगिंग बॉल जसा क्रिकेटर टांगतात आणि तो टकाटक मारतात तसं या लोकांना टकाटक मारलं पाहिजे, कारण ही जी वृत्ती आहे ही अत्यंत वाईट आहे। सडक्या मनोवृत्तीचे हे लोक आहेत असं मला रागून सांगावं असं वाटतं। टीका करा, अर्शदीप सिंगने झेल सोडला, राग आला, तुम्हाला आला, मला आला, रोहित शर्माला सुद्धा आला, ते नॅचरल आहे। परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, कुणीही खेळाडू चुकीची एक गोष्ट ही मुद्दामून करत नसतो, तो देशाकरता खेळत असतो, प्राणपणाने लढत असतो। त्यामुळे चूक झाल्यावर टीका करा, फक्त त्याच्या पुढची पायरी ओलांडू नका अशी हात जोडून नम्र विनंती आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही आहे का? एक महाभाग असे आहेत की त्यांनी सांगितलं थर्ड क्लास अर्शदीप सिंग, थर्ड क्लास भुवनेश्वर कुमार। मला त्यांना सांगा असं वाटतं तुमचे विचार थर्ड क्लास आहेत, कारण तुम्ही जर का टीका करण्याच्या बाबतीत असे शब्द टोकाचे वापरत असलात तर ते मला मान्य नाही। पाकिस्तान संघाने आपल्याला वर्ल्ड कपमध्ये हरवलं, तसं हरवलं आहे का? नाही, शेवटून दुसऱ्या बॉललाच त्यांनी विजय मिळवलेला आहे। पाकिस्तान विरुद्धचा पराभव आपल्या जिव्हारी लागतो, मान्य आहे, त्याचं दुःख होतं हेही मला मान्य आहे। परंतु हे करत असताना तुम्ही जर का खेळाडूंवरती वैयक्तिक टीका करणार असलात
ते मात्र मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे अर्शदीप सिंगनी चूक केली आहे, गुन्हा नाही, हे मला ठासून सांगावं असं वाटतं. तुमचं मत काय मला जरूर कळवा, कारण तुमच्या मताचं मला मोल आहे. फक्त त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.